राज्यस्तरीय पशुवैद्यकीय दवाखाना बुधगाव यांच्यामार्फत माधवनगरमध्ये पशुवैद्यकीय शिबिर घेण्यात आले। या शिबिरात गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्या आदींची मोफत तपासणी, लसीकरण, औषधोपचार, गर्भतपासणी करण्यात आले। या शिबिराचा लाभ गावातील पशुधन धारकांनी घेतलाय। माधवनगर हे गाव कृषीप्रधान असून शेतीला जोड व्यवसाय म्हणून गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्या यांचं पालन शेतकरी करतात। शेतकऱ्यांबरोबरच इतर काही तरुण देखील हा व्यवसाय करीत असून बरेच गोठे माधवनगरमध्ये उभा राहिलेत। अशातच पशुधना निरोगी राहण्यासाठी राज्यस्तरीय पशुवैद्यकीय दवाखाना बुधगाव यांच्यामार्फत माधवनगरमध्ये भागात गल्लीत दत्ता पाटील यांच्या गोट्यावर पशुवैद्यकीय शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी पशुधन पर्यवेक्षक डॉक्टर विठ्ठल मनमानी यांनी गावातील गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्या आदींची मोफत तपासणी, लसीकरण, औषधोपचार आणि गर्भतपासणी केले। यावेळी माधवनगरच्या लोकनियुक्त सरपंच अंजू तोरो, दत्ता पाटील, किरण पाटील यांसह शेतकरी आणि गायी म्हशी पालन करणारे उपस्थित होते। या शिबिरामध्ये ज्या कुणाच्या जनावरांच्यावर उपचार राहिला असेल त्यांनी ग्रामपंचायतमध्ये नोंदणी करून औषध घेऊन जावे असे माधवनगरच्या लोकनियुक्त सरपंच अंजू तोरो यांनी आवाहन केले। त्यानिमित्तानं डॉक्टरांनी आपल्या इथं जनावरांना औषधं आणि मिक्सर दिलेला आहे आणि जनताच्या गोळ्याचं दिलेलं आहे। आणि ज्यांचं कुणाच्या जनावरांचं काय राहिलं असेल त्यांनी ग्रामपंचायतमध्ये नोंदणी करून औषधं घेऊन जावी।